मित्रांनो, मी महेश पाटील. माझ्या भक्ती चॅनलमध्ये आपल्या सर्वांच्या स्वागत आहे. सर्वात प्रथम आज नागपंचमीच्या माझ्यातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, नागपंचमीला नागाची पूजापाठ का केली जाते याबद्दल मी थोडक्यात सांगत आहे. कृपया हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून द्यायचं. तर भारतीय संस्कृतीत नागाच्या पूजेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कारण आपण नागपंचमीला प्रामुख्याने बघतो. भारतीय शेतकऱ्याचा मित्र नागाला मानले जाते आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी नागाची पूजा केली जाते. शेतातील पिकाची नासाडी करणारे उंदीर आणि घुशी यांचा नायनाट करून नाग पिकाचे रक्षण करतो. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी शेतात नांगरणी किंवा खोदकाम न करता नागाची पूजापाठ करून त्यांचे आभार मानले जाते. पावसाळ्यामध्ये पाणी साचल्यामुळे नाग बाहेर येतात. या काळात सर्पदंशाची जास्त भीती असते, म्हणून कुटुंबाला सर्पदंशापासून भयमुक्त ठेवण्यासाठी आणि त्याच्या आरोग्यासाठी नागदेवताची पूजापाठ केली जाते. या दिवशी नागदेवताची पूजापाठ केली जाते. त्यानंतर साप हे पर्यावरणाचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या संरक्षणाचा संदेश या सणातून दिला जातो. त्यानंतर महाभारतात आपण बघितलं की समुद्र मंथनाच्या वेळेस वासुकी नाग, महाभारतामध्ये आपण बघितलं समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि देवता वासुकी नागाचा दोरी म्हणून उपयोग करून समुद्र मंथन करतात. या दिवशी सुद्धा हा दिवससुद्धा स्मरणात ठेवण्यासारखा आहे. त्याचबरोबर श्रीकृष्ण या सिरियलमध्ये आपण बघितलं भगवान श्रीकृष्णांनी काल्या नागाचा पराभव करून त्याला यमुना सोडण्यास सांगितले, अशा कथा प्रचलित आहेत. या दिवशी मित्रांनो, कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. नागदेवतेची पूजा करून कुटुंबाचे आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभो अशी प्रार्थना केली जाते. नागपंचमीच्या दिवशी एवढंच म्हणेन मित्रांनो की निसर्गातील प्रत्येक जीवांचा आदर करा, सापांना मारू नका, त्यांचे संरक्षण करा. तर पुनश्च एकदा मित्रांनो, नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.